शिरोळ नगरपालिका निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवलेल्या शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनलच्या विजयी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ योगिता कांबळे व यादव पॅनलचे प्रमुख पृथ्वीराज सिंह यादव यांचा शिरोळ शहर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं शाल व पुष्पगुच्छ देऊन जंगी सत्कार करण्यात आला। सत्कार समारंभाला पत्रकार संघाचे अध्यक्ष डी.आर. पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब माळी, सचिव दगडू माने, खजिनदार चंद्रकांत भाट, बाळासाहेब कांबळे, महेश पवार, संदीप बावचे, संदीप इंगळे, दिलीप कोळी यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी अध्यक्ष डी.आर. पाटील यांनी शिरोळ शहरातील पाणी, रस्ते, स्वच्छता आणि प्रशासन या ज्वलंत प्रश्नांवर मनोगत व्यक्त करत प्रश्न तर विचारणारच असा सूचक इशारा दिला। तर सचिव दगडू माने यांनी नगराध्यक्ष व गटप्रमुखांना शुभेच्छा देत कामाला लागा, आम्ही बघतोय असं हसत खेळत सांगितलं। यानंतर यादव पॅनलचे प्रमुख पृथ्वीराज सिंह यादव यांनी पत्रकारांचे आभार मानत पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे। पत्रकारांनी नेहमी शहराच्या विकासाचा दृष्टिकोन ठेवून काम केले। यापुढेही शिरोळच्या विकासासाठी सर्वच पत्रकार बंधूंचं सहकार्य आवश्यक असणार आहे। शहरातील कुठलीही समस्या थेट सांगा, उपाय आमच्याकडून नक्की होईल अशी ग्वाही दिली। हे ऐकून काही पत्रकारांनी वही उघडली तर काहींनी मोबाईल कॅमेरे सज्ज केले आणि इथेच सुरू झालंय नवी टेस्ट। गेली 7-8 महिने प्रशासकीय कामकाजात दिरंगाई आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून कारवाई करत सक्तीच्या रजेवर असलेले शिरोळ नगरपालिकेचे प्रशासक श्री निशिकांत प्रचंडराव यांनी अचानक नगरपालिकेचा पदभार स्वीकारण्यासाठी हजेरी लावली। विशेष म्हणजे नगराध्यक्ष व गटप्रमुख पृथ्वीराज सिंह यादव यांच्या सत्कारासाठी ते नगरपालिकेतून थेट पृथ्वीराज सिंह यादव यांच्या घरी पत्रकारांच्या वतीनं चालू असलेल्या सत्कार समारंभात उपस्थित राहिले। प्रशासकांची ही अनपेक्षित उपस्थिती पाहून आज पदभार उद्या प्रश्नभार अशी कुजबूज काही कोपऱ्यात ऐकू येऊ लागली। प्रशासक, पत्रकार आणि नवनिर्वाचित नेतृत्व एकाच छताखाली आल्यानं मागील नगरपरिषद व प्रशासकीय काळात झालेल्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे। मराठी न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी।